नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गती, बल व कार्य या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. कंसातील शब्द स्थिर, शून्य, बदलते, एकसमान, विस्थापन, वेग, चाल, त्वरण, स्थिर परंतु शून्य नाही, वाढते. प्रश्न अ, जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल तर त्या वस्तूची चाल एकसमान असते. प्रश्न आ, जर वस्तू एकसमान वेगाने जात असेल तर त्याचे त्वरण शून्य असते. प्रश्न ई, चाल ही राशी अदिश राशी आहे. प्रश्न ई, वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर. प्रश्न दुसरा, आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या. सचिन आणि समीर मोटारसायकलवरून ए या ठिकाणाहून निघाले. बी या फाट्यापाशी वळून सी येथे काम करून सीडी मार्गे ते डी या फाट्याशी आले व पुढे ई येथे पोहोचले. त्यांना एकूण 1 तास एवढा वेळ लागला. त्यांचे ए पासून ई पर्यंतचे प्रत्यक्ष कापलेले अंतर व विस्थापन काढा. त्यावरून चाल काढा. ए पासून ई पर्यंत एई या दिशेने त्यांचा वेग किती होता? या वेगाला सरासरी वेग म्हणता येईल का? सचिन व समीर यांनी मोटारसायकलवरून कापलेले अंतर म्हणजेच ए पासून ई पर्यंतचे प्रत्यक्ष कापलेले अंतर बरोबर 3 किलोमीटर अधिक 4 किलोमीटर अधिक 5 किलोमीटर अधिक 3 किलोमीटर बरोबर एकूण 15 किलोमीटर. विस्थापन बरोबर ए बी अधिक बी डी अधिक डी ई बरोबर 3 किलोमीटर अधिक 3 किलोमीटर अधिक 3 किलोमीटर बरोबर 9 किलोमीटर. चाल बरोबर कापलेले अंतर भागिले वेळ बरोबर 15/1 बरोबर 15 किलोमीटर प्रति तास. वेग बरोबर विस्थापन भागिले लागणारा वेळ बरोबर 9/1 बरोबर 9 किलोमीटर प्रति तास. या वेगाला सरासरी वेग म्हणता येईल. प्रश्न तिसरा, खालील ए गटामधील शब्दांची योग्य जोडी बी व सी गटातून निवडा. ए गट, कार्य, बल, विस्थापन. ब गट, न्यूटन, मीटर, जूल. सी गट, अर्ग, सेमी, डाइन. कार्य, जूल, अर्ग. बल, न्यूटन, डाइन. विस्थापन, मीटर, सेंटीमीटर. प्रश्न चौथा, तारेवर बसलेला पक्षी उडून एक गिरकी घेऊन पुन्हा बसलेल्या जागी येतो. त्याने एका गिरकीत कापलेले एकूण अंतर व त्याचे विस्थापन याबाबत स्पष्टीकरण द्या. तारेवर बसलेला पक्षी उडून एक गिरकी घेऊन पुन्हा बसलेल्या जागी परत येतो तेव्हा तो तारेभोवती वर्तुळाकार मार्गाने एक फेरी पूर्ण करतो. तेव्हा त्याने एक गिरकी घेऊन कापलेले अंतर म्हणजेच त्याने कापलेले एकूण अंतर होय. पण तो ज्या ठिकाणाहून उडतो पुन्हा त्याच जागी गिरकी घेऊन बसतो त्यामुळे त्याचे विस्थापन हे 0 झालेले असते. प्रश्न 5, बल, कार्य, विस्थापन, वेग, त्वरण, अंतर या विविध संकल्पना तुमच्या शब्दात दैनंदिन जीवनातील उदाहरणासह स्पष्ट करा. 1. बल, एखादी वस्तू ढकलण्यासाठी किंवा अडवण्यासाठी लावलेली क्रिया म्हणजे बल होय. उदाहरणार्थ, घराचे दार उघडण्यासाठी जमिनीवरील चेंडू वर उचलण्यासाठी
हाताने त्या वस्तूवर लावलेली क्रिया म्हणजेच त्या वस्तूवर कार्य करत असलेले बल होय. 2. कार्य. एखाद्या वस्तूवर बल लावून त्या वस्तूचे बलाच्या दिशेत झालेले विस्थापन म्हणजे कार्य होय. उदाहरणार्थ, फुटबॉलवर जोराने किक मारणे. फुटबॉलवर किक मारल्यानंतर फुटबॉल मारलेल्या दिशेने वेगात पुढे जातो. 3. विस्थापन. एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. उदाहरणार्थ, महेशने घरापासून शाळेपर्यंत कापलेले सरळ रेषेतील कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. 4. वेग. विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर म्हणजे वेग होय. उदाहरणार्थ, एक बस एका तासात 50 किलोमीटर अंतर कापते म्हणजेच ती 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने अंतर कापते. 5. त्वरण. एकक कालावधीत वेगात होणारा बदल म्हणजे त्वरण होय. उदाहरणार्थ, मोटारसायकल हळूहळू वेग घेत जाऊन वेगाने धावू लागते तेव्हा तिच्या वेगात झालेला बदल म्हणजेच त्वरण होय. 6. अंतर. एखाद्या वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. उदाहरणार्थ, महेशने घरापासून शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. प्रश्न 6. एका सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावर एक चेंडू A पासून D कडे घरंगळत जात आहे. त्याची चाल 2 सेंटीमीटर प्रति सेकंद इतकी असून B येथे आल्यावर मागील बाजूने C पर्यंत त्याला सतत ढकलले. C पासून D येथे गेल्यावर त्याची चाल 4 सेंटीमीटर प्रति सेकंद झाली. B पासून C पर्यंत जाण्यासाठी चेंडूला 2 सेकंद वेळ लागला. तर B व C दरम्यान चेंडूचे किती त्वरण घडले ते सांगा. त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले बदलास लागलेला कालावधी. सुरुवातीचा वेग बरोबर 2 सेंटीमीटर प्रति सेकंद. अंतिम वेग बरोबर 4 सेंटीमीटर प्रति सेकंद. वेगातील बदल बरोबर अंतिम वेग वजा आरंभीचा वेग बरोबर 4 वजा 2 बरोबर 2 सेंटीमीटर प्रति सेकंद. बदलास लागलेला कालावधी बरोबर 2 सेकंद. त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले बदलास लागलेला कालावधी बरोबर 2/2 बरोबर 1 सेंटीमीटर प्रति सेकंद वर्ग. प्रश्न 7. खालील उदाहरणे सोडवा. प्रश्न अ. एकसारख्या वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी 1000 न्यूटन बल लावले तरीही मोटार 10 मीटर अंतर चालून थांबली. या ठिकाणी कार्य किती झाले? बल बरोबर 1000 न्यूटन. विस्थापन बरोबर 10 मीटर. बलानं केलेले कार्य बरोबर वस्तूला लावलेले बल गुणिले बलाच्या दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन बरोबर 1000 गुणिले 10 बरोबर 10,000 जूल. म्हणजेच कार थांबवण्यासाठी केलेले कार्य बरोबर 10,000 जूल. प्रश्न आ. 20 किलोग्रॅम वस्तुमानाची गाडी सपाट व गुळगुळीत रस्त्यावरून 2 न्यूटन इतके बल लावल्यानंतर 50 मीटर सरळ रेषेत गेली तेव्हा बलाने किती कार्य केले?
बल बरोबर 2 न्यूटन. विस्थापन बरोबर 50 मीटर. बलाने केलेले कार्य बरोबर वस्तूला लावलेले बल गुणिले बलाच्या दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन बरोबर 2 गुणिले 50 म्हणजे 100 जूल. बलानं केलेले कार्य बरोबर 100 जूल.